जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून 27 हिंदूंना ठार मारले। याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूर सकल हिंदू समाजाच्या वतीने 4 हुतात्मा चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवून त्याला जाळण्यात आले। एक है तो सेफ है, ते धर्म विचारून मारतात तर तुम्ही धर्म विचारून वस्तू खरेदी करा यासह विविध विषयांचे बॅनर युवकांच्या हातात झळकले। अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत पावलेल्या 27 हिंदूंना मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय यासह विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। आंदोलनावेळी बोलताना सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधाकर बहिरवाडे म्हणाले, भारत सरकारने अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याला जशास तसे उत्तर द्यावे। त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये हजारो हिंदूंची हत्या होत आहे, तेथे कडक शासन करावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान विषयी लिहिलेले पुस्तक सर्वांनी वाचावे। जिहादी वृत्तीचे मुस्लिम आपले कधीच नव्हते, नाहीत आणि भविष्यात नसणार आहेत। त्यामुळे योग्य ती कारवाई व्हावी, अन्यथा सकल हिंदू समाज गप्प बसणार नाही असे म्हणत सरकारला इशारा दिला। यावेळी सोलापूर सकल हिंदू समाजाचे सुधाकर बहिरवाडे, शिवराज गायकवाड, सतीश आनंदकर, प्रवीण सरवदे, विशाल पवार, ओंकार चव्हाण, शेखर फंड, सिद्धार्थ पाटील, प्रभुलिंग पुजारी, लतेश शिर्वे, शुभंकर आळे, पैलवान रोहित यादव, केशव मेत्रे, प्रशांत गुत्तीकोंडा, विनायक कोरे, विनायक पाटील, अविनाश हजारे, सुनील विटकर असे अनेक युवा कार्यकर्ते व महिला, क्षितिजा क्षीरसागर तसेच अन्य महिला उपस्थित होत्या। पहलगामामध्ये जे 27 निष्पाप असं आमच्या भारतीय नागरिकांचं बळी झालं, त्याबद्दल मी प्रथमतः सकल हिंदू समाजच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो। हे मुस्लिम जिहादी वृत्तीच्या लोकांनी ठरवलेत, आता जगामध्ये 54 मुस्लिम राष्ट्र झालंय, 55 राष्ट्र त्यांचा डोळा हिंदुस्थानवर आहे। अद्याप आम्ही हे मुस्लिम राष्ट्र होऊ देणार नाही। येणाऱ्या 2 ते 4-5 वर्षात आम्ही हिंदू राष्ट्र बनवल्याशिवाय राहणार नाही। आमचं जीवाचं रान होऊ दे, आमचं बळी जाऊ दे, आम्ही हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही। आणि जे अतिरेकी मारले, ज्या वृत्तीचे लोक धर्म सांगून मारले, कोण आहे धर्माची कुठला आहे, हिंदू धर्म म्हणले त्याला गोळ्या गाठले। आम्ही अतिथी देवो भव म्हणतो, त्यांनी अतिथी देवो भव मानत नाही। आम्ही याबद्दल त्या गोष्टीचं ज्या वृत्तीच्या लोकांवर पण आम्ही आर्थिक बहिष्कार गाठलो, त्यांच्यावर पण व्यवहार करणार नाही। आणि सिंधू नदीचं पाणी आम्ही तिथं अडवलंय, येणाऱ्या काळात त्यांनी अन्न म्हणून मोताज होऊन तडपडून मरणार आहे। जैशी करणी वैशी भरणी हे पाकिस्तानचं होणार आहे। जय हिंद, जय श्रीराम, जय महाराष्ट्र। जे धर्म विचारून जे अतिरेक्याने आपल्या हिंदू धर्मातल्या 27 जणांना त्यांनी गोळीबार करून मारलं, त्यांचा पहिला मी जाहीर निषेध करू। त्याचं कारण आहे वेगळं, एक लक्षात ठेवा, ते मोठं षडयंत्र आहे की पश्चिम बंगालमध्ये तिथं हिंदू पलायन व्हायला लागलाय। हे शब्द लक्षात ठेवा, तिथून हिंदू पलायन व्हायला लागलाय। तिथं कुठं तर राष्ट्रपती राजवट लागू होईल ही सर्वांना भीती निर्माण झाली होती, कारण की तसं चित्र पूर्ण भारतात निर्माण झालं होतं। महिला कुठंतरी दुसरा वर्ग द्यायचं, त्यासाठी पश्चिम बंगालचं हे इकडं नजर हटवण्यासाठी काश्मीरमध्ये हल्ला केलेला आहे। तिथं 27 जण जरी मेलेले असतील, पश्चिम बंगालमध्ये हजारो हिंदू मेलेले आहेत। एक लक्षात ठेवा, हजारो हिंदू मेलेले आहेत, हजारो हिंदूचं पलायन व्हायला लागलंय। ते सरकारला का जाग येत नाहीये, तिथं त्यांचं लक्ष त्यांनी काढून इकडं काश्मीरकडे, कारण की काश्मीरमध्ये काय झालं तर सगळं जग लक्ष देत आहे। म्हणून या गोष्टीसाठी पहिला मी सरकारला सांगतो की तिथं 27 जण मेले, त्यांची श्रद्धांजली व्हा, त्या अतिरेक्यांना पकडा, त्यांना खलास करा, पण पश्चिम बंगालमध्ये पहिला लक्ष द्या, कारण की तिथं ममता बॅनर्जींनी पूर्ण पश्चिम बंगालला पाकिस्तान करायचं ठरवलंय, इस्लामिक राष्ट्र करायचं ठरवलंय। भविष्यामध्ये ते पश्चिम बंगाल जसं पाकिस्तान झालं तसं पश्चिम बंगाल होऊ शकतं। त्यासाठी मी त्यांना सांगतो की पहिला पश्चिम बंगालकडे लक्ष द्या। आणि ज्या इस्लामिक आतंकवाद्यांनी हे केलंय, मी त्यांना एकच सांगतो, ते पुस्तक कुठं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकच सांगितलं होतं, जसं संविधान लिहिलं तसं बाबासाहेबांनी तोटा पाकिस्तान लिहिलेला आहे। हे वाचा, सर्वांनी वाचा तोटा पाकिस्तान। त्याच्यामध्ये लिहिलेला इस्लाम काय या महापुरुषांनी लिहून ठेवलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे। हेच महाराज हे लिहून ठेवलेलं इस्लाम काय ह्याच्यामध्ये आहे, आणि हे कधीच भारताचे होऊ शकणार नाहीत। मी थोडे चढवजोड सांगतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो। पूर्वीपासून त्यांची वृत्ती सोडलेली नाही। त्यांनी 1947ला सांगितले होते की रो की पाकिस्तान लिहिले, अबे हम हाच की हिंदुस्तान लेंगे। त्याचं मकसद आहे 2047 पर्यंत हिंदू राष्ट्र करायचं आहे। पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे, मावळ्यात जिवंत आहेत, आम्ही त्यांना कधी बी त्यांचं इस्लामिक राष्ट्र होऊ देणार नाही।
राहणार तर हिंदू राष्ट्रच होणार, हे लक्षात ठेवा. जय श्रीराम. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.